नमस्कार. आजची रेसिपी आहे एकदम झटपट पद्धतीने सोयाबीनची भाजी. सोयाबीनची भाजी करण्यासाठी सर्वात आधी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. यामध्ये राई टाकायची आहे आणि जिरा टाकायचा आहे. राई जिरा छान तडतडून द्यायचं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक तेजपत्ताचं पान टाकायचं आहे आणि लसूण टाकायचं आहे. लसूण ठेचून टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. कांदा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे. दोन ते 3 मिनिटे झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून. मिक्स करून घ्यायचं. हलकासा परतून घ्यायचा आहे. एखाद मिनिटभर परतून झालेला आहे. यामध्ये आता मसाले ॲड करायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये हळदी पावडर टाकायची आणि मिरची पावडर टाकायची आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये चिकन मसाला टाकायचा आहे किंवा गरम मसाला टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एखाद मिनिटभर परतून घ्यायचा आहे. छान असं परतून झालेलं आहे. यामध्ये आता सोयाबीन टाकायचं आहे. सोयाबीन 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवलेलं होतं. त्यानंतर 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आणि यामधलं पाणी काढून टाकायचं आहे. त्यानंतर सोयाबीन छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आहे. आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे लो फ्लेम वरती शिजवून द्यायचं. 10 ते 12 मिनिटांनंतर इथे बघू शकता सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे. मिक्स करून घ्यायचं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. थँक यू.